We are going to start the part that is human circulatory system. आता आपल्याला काय सुरू करायचं आहे? ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. तर आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपल्या बॉडी मधल्या सर्क्युलेटरी सिस्टीमला आपल्याला दोन पार्टमध्ये डिवाइड करता येते. एक ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम आणि दुसरी लिम्फॅटिक सिस्टीम. कारण दोन गोष्टी फ्लो होतात सेपरेट, एक ब्लड आणि दुसरा लिम्फ. म्हणजे ब्लड सर्क्युलेट होत असेल तर दॅट पर्टिक्युलर सिस्टम इट इज कॉल्ड एज ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम, आणि लिम्फ सर्क्युलेट होत असेल तर दॅट पर्टिक्युलर सिस्टम इट इज कॉल्ड एज लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम वेगळा पार्ट आहे, ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम हा वेगळा पार्ट आहे. म्हणून ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम ऑफ ह्युमन हा पार्ट आपण आता सुरू करतोय. द ह्युमन ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम, द ह्युमन ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम इट इज ऑफ क्लोज टाईप. आपल्याला माहित झालेलं आहे की देर आर टू टाइप्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. द वन इट इज कॉल्ड एज ओपन, the another it is called as closed. In open type of circulatory system, the blood it opens into the sinuses. Blood it opens into the sinuses. And in closed blood vascular system or circulatory system, the blood it flow through the definite tubes. They are called as the blood vessels. म्हणून आपली सर्क्युलेटरी सिस्टीम ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम ही कशी तर ती क्लोज टाईप. सो ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम, ह्युमन ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम इट इज ऑफ closed type, and the closed type of circulatory system in human it consists of three parts. की आपण आपल्या ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीमला, सर्क्युलेटरी सिस्टीमला तीन पार्ट मध्ये स्टडी करतो. द फर्स्ट पार्ट इट इज कॉल्ड एज हार्ट, द सेकंड पार्ट इट इज कॉल्ड एज ब्लड, द थर्ड पार्ट इट इज कॉल्ड एज अ ब्लड वेसल. म्हणजे आपण आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमला आता तीन पार्ट मध्ये स्टडी करायसाठी डिवाइड केलेलं आहे. पहिला पार्ट आहे हार्ट, दुसरा पार्ट आहे ब्लड आणि तिसरा पार्ट आहे ब्लड वेसल्स. तो पहिला पार्ट आपण सुरू करू. दॅट पर्टिक्युलर फर्स्ट पार्ट ऑफ द ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम और ह्युमन ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम इट इज कॉल्ड एज अ हार्ट. मग हार्ट कसं आहे? सगळ्यात पहिल्यांदा पोझिशन पहा. माझ्या बॉडीचा हा पार्ट जो आहे तो डॉर्सल आहे, हा जो पार्ट आहे तो व्हेंट्रल आहे. म्हणजे माझं हार्ट कुठे प्रेझेंट आहे तर व्हेंट्रल साईडला प्रेझेंट आहे. कॉक्रोचचा हार्ट कुठल्या साईडला प्रेझेंट होतं? डॉर्सल साईडला. पण माझं हार्ट कुठल्या साईडला प्रेझेंट आहे तर व्हेंट्रल साईडला. सो द ह्युमन हार्ट इट इज सिच्युएटेड मिड व्हेंट्रली in between two lungs. The human heart is situated mid-ventrally in between two lungs below the bone. That particular bone it is called as sternum. Below the bone, that particular bone it is called as a sternum. म्हणजे इथे जे बोन आहे त्या बोनला चेस्ट बोन म्हणतात किंवा त्याला स्टर्नम म्हणतात. तर या स्टर्नमच्या एक्झॅक्ट खाली माझं हार्ट आहे. हेन्स in short, the position of this particular human heart it is called as a mediasternum. It is called as mediasternum. mediasternum म्हणजे काय? स्टर्नमच्या जस्ट खाली आणि दोन लंग्सच्या मध्ये असं जर हार्ट असेल तर दॅट पर्टिक्युलर पोझिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर हार्ट, ह्युमन हार्ट इट इज कॉल्ड एज mediasternum. मग शेप पहा. द शेप ऑफ दिस पर्टिक्युलर ह्युमन हार्ट इट इज रफली कोनिकल. The shape of the human heart it is a roughly conical or it is closed fist like. फिस्ट म्हणजे मूठ, आणि ही जी मूठ आहे ही आता जर बंद केलेली असेल तर अशा शेपचं माझं हार्ट आहे. इट इज ब्रॉडर टुवर्ड्स द अपेक्स अँड नॅरो टुवर्ड्स द बेस. इट इज ब्रॉडर टुवर्ड्स द अपेक्स and narrow towards the base, but the lower narrow part of that particular human heart it is tilted towards the left side. खालचा जो पार्ट आहे त्या पर्टिक्युलर हार्टचा जो नॅरो पार्ट आहे तो माझ्या हार्टचा थोडा लेफ्ट साईडला टिल्ट झालेला आहे, म्हणजे टर्न झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ माझं हार्ट लेफ्ट साईडला नाही, माझं हार्ट सेंटरमध्येच आहे, पण त्याचा लोअर व्हेंट्रिक्युलर पार्ट जो आहे तो थोडा लेफ्ट साईडला टर्न झालेला आहे, टिल्ट झालेला आहे. सो द शेप ऑफ दिस पर्टिक्युलर ह्युमन हार्ट इट इज क्लोज्ड फिस्ट लाईक or it is roughly conical. Being it is roughly conical, it is broader towards upper side and narrower towards lower side, and the lower narrow side of that particular human heart it is tilted towards the left side. The color of the human heart it is a dark brown or it is a reddish brown. The length of the human heart it is around 12 to 14 centimeter, 12 to 14 centimeter, and the breadth of this particular human heart it is about 9 centimeter, about 9 centimeter. The weight of the human heart in male, the weight of the human heart in male is around 300 to 350 grams. It is around 300 to 350 grams, and the weight of this particular human heart in female it is around 250 to 275 grams.
250 to 275 grams. So this is the general information regarding this particular heart. आता या पर्टिक्युलर हार्टच्या आपण एक्सटर्नल स्ट्रक्चरला जाऊ. या हार्टला आपल्याला दोन वेळी स्टडी करायचं आहे की हे हार्ट जर असेल तर बाहेरून कसं दिसते, दॅट इज द एक्सटर्नल स्ट्रक्चर. आणि या पर्टिक्युलर हार्टचा मी जर व्हर्टिकल सेक्शन घेतला तर या हार्टच्या आत कसं दिसते, दॅट इज कॉल्ड ॲज द इंटरनल स्ट्रक्चर. तर पहिल्यांदा पाहू आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर हार्ट. तर आतापर्यंत आपल्याला काय माहित झालं, पोझिशन माहित झाली, शेप माहित झाला, कलर माहित झाला, लेंथ माहित झाली, ब्रेड्थ माहित झाला, वेट माहित झाला. शेप कसा होता, क्लोज्ड फिस्ट लाईक और इट इज रफली कोनिकल. कलर कसा होता, डार्क रेड और रेडिश ब्राउन. लेंथ किती होती, 12 to 14 सेंटीमीटर. ब्रेड्थ किती होती, अराउंड 9 सेंटीमीटर. मेल मध्ये वेट किती होतं, 300 to 350 ग्राम. फिमेल मध्ये वेट किती होतं, 250 to 275 ग्राम्स. आणि फायनली पोझिशन या हार्टची कशी होती, the position of the human heart, it is situated in between two lungs below the bone. The bone, it is called as sternum. Hence, in short, this particular position of the human heart, it is called as mediasternum. It is called as mediasternum. तर हा पर्टिक्युलर जनरल पार्ट संपल्यानंतर या हार्टचे आपण आता एक्सटर्नल स्ट्रक्चर मध्ये जाऊ. आता या पर्टिक्युलर हार्टच्या एक्सटर्नल स्ट्रक्चरला जर गेलो तर त्याच्यापूर्वी तुम्ही हार्ट स्पेसिमन मध्ये पहा, हे हार्ट आहे. या पर्टिक्युलर हार्टला ही जी साईड तुम्हाला दिसते आहे ही व्हेंट्रल साईड आहे, म्हणजे समोरची साईड आहे. आणि ही जी साईड दिसते ही पाठीकडची म्हणजे डॉर्सल साईड आहे. या पर्टिक्युलर स्पेसिमन मध्ये हे जे हार्ट दाखवलेलं आहे ते कम्प्लीट हार्ट आहे. आणि या स्पेसिमन मध्ये दाखवलेलं आहे हे हार्ट व्हर्टिकल सेक्शन घेतलेलं आहे. म्हणजे या पर्टिक्युलर स्पेसिमन मध्ये तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की हे हार्ट इंटरनली कसं असते. या स्पेसिमन मध्ये तुम्हाला माहित होईल की हे हार्ट एक्सटर्नली कसं असते. एक्सटर्नल वेंट्रल व्ह्यू, एक्सटर्नल डॉर्सल व्ह्यू. पुन्हा पहा, एक्सटर्नल वेंट्रल व्ह्यू, एक्सटर्नल डॉर्सल व्ह्यू आणि हा इंटरनल व्ह्यू. म्हणजे इनडायरेक्टली आपण ज्या डायग्राम्स काढल्या त्या पर्टिक्युलर डायग्राम्स मध्ये ही जी डायग्राम काढली हा आपण डॉर्सल व्ह्यू काढलेला आहे. ही डायग्राम जी आहे ही डायग्राम आपण इथनं काढलेली आहे. म्हणजे हा कोणता व्ह्यू आहे, डॉर्सल व्ह्यू. ती जी डायग्राम आपण काढलेली आहे ती पर्टिक्युलर डायग्राम या व्ह्यूनी काढलेली आहे, तो व्ह्यू, दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेंट्रल व्ह्यू. ही डायग्राम आपण अजून काढलेली नाही कारण ही इंटरनल स्ट्रक्चर मध्ये जाईल. तर हा आहे एक्सटर्नल स्ट्रक्चर आणि हे आहे इंटरनल स्ट्रक्चर. चला आपण आता एक्सटर्नल स्ट्रक्चर मध्ये जाऊ. बघा, so this is the heart, that is also heart. This particular heart, it is the dorsal view and that is the heart, that is the ventral view. तर या पर्टिक्युलर हार्टच्या आपण आता एक्सटर्नल स्ट्रक्चर मध्ये पाहू की या हार्टला काय काय दिसलं. एक्सटर्नली आता केअरफुली ऑब्झर्व करा. एक्सटर्नली दिस पर्टिक्युलर ह्युमन हार्ट, इट इज कवर्ड बाय द कवरिंग. Externally, this particular human heart, it is covered by the covering, or this particular human heart, it is placed or it is present in a bag or sac. That particular bag or sac in which the heart is present, that particular bag which is present around this particular heart, it is called as the pericardium. It is called as पेरिकार्डियम. की माझं हार्ट अजून सुरूच नाही झालेलं आहे, या पर्टिक्युलर हार्टला मला ज्या बॅग मध्ये ठेवून मिळालेलं आहे ती बॅग मी पहिल्यांदा डिस्कस करतोय. So this particular human heart, it is situated in that particular bag or sac. That particular bag or sac, it is called as the pericardium. It is called as pericardium. आता आपण काय करू की हा एवढा जो पार्ट आहे या पर्टिक्युलर हार्टच्या बॅगचा म्हणजे कव्हरचा, तो पर्टिक्युलर तेवढा पार्ट मी इथे एनलार्ज करतो. या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये दोन पार्ट दाखवलेले आहे. सगळ्यात पहिल्यांदा कव्हर जे आहे त्याला काय म्हणतो आपण, पेरिकार्डियम, ते डिस्कस करू. या पेरिकार्डियमच्या आत या पर्टिक्युलर हार्टला वॉल राहणार आहे, त्या वॉलला म्हणणार आहे आपण हार्ट वॉल. म्हणजे या डायग्राम मध्ये आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळेल. द वन इट इज कॉल्ड एज द पेरिकार्डियम, द अनदर इट इज कॉल्ड एज द हार्ट वॉल. द वन इट इज कॉल्ड एज pericardium, the another it is called as the heart wall. So externally this particular human heart, it is covered by the covering. That particular covering, it is called as pericardium. The function of this particular pericardium is protection. The function of this particular pericardium is protection. की त्या हार्टला जे प्रोटेक्शन पाहिजे आहे ते प्रोटेक्शन या पर्टिक्युलर कव्हरिंगमुळे मिळालेलं आहे. दॅट पर्टिक्युलर कव्हरिंग इट इज कॉल्ड एज पेरिकार्डियम. पण या पेरिकार्डियमला आता आपल्याला डिटेल डिस्कस करायचं असेल तर या पेरिकार्डियमला मी आता इथे एनलार्ज केलेलं आहे. बघा, द पेरिकार्डियम विच इज द आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ दिस पर्टिक्युलर ह्युमन हार्ट, इट इज अ डबल लेयर्ड or it is a two layered. The outer covering of that particular
Pericardium, it is called as a fibrous pericardium. The inner covering, it is called as a serous pericardium. The outer covering, it is called as fibrous pericardium. The inner, it is called as a serous pericardium. The fibrous pericardium, it is made up of fibrous connective tissue. It is made up of fibrous connective tissue, and being this particular fibrous pericardium, it is made up of fibrous connective tissue, and fibrous connective tissue being it is a tough. The function of this particular fibrous pericardium is protection, or it protect the heart. It protect the heart from mechanical shock. It protect the heart from मेकॅनिकल शॉक की या पर्टिक्युलर हार्ट पर्यंत काही मेकॅनिकल शॉक जर येत असेल तर तो पर्टिक्युलर मेकॅनिकल शॉक पासून या हार्टला प्रोटेक्ट करायचं काम हे टफ कवरिंग करेल. दॅट पर्टिक्युलर टफ कवरिंग विच इज प्रेझेंट अराउंड दॅट पर्टिक्युलर हार्ट इट इज कॉल्ड एज fibrous pericardium. But within this particular fibrous pericardium there is presence of another pericardium that is called as the serous pericardium. That is called as serous pericardium. But this particular serous pericardium ह्या दोन लाइन्स काढलेल्या आहेत. But this particular serous pericardium it is differentiated into two layers, the outer and the inner. The outer and the inner. The outer serous pericardium it is called as the parietal pericardium. That is called as parietal pericardium, and the inner serous pericardium it is called as visceral pericardium. हे outer आहे याला म्हटलेलं आहे parietal pericardium, आणि हे जे inner आहे याला म्हटलेलं आहे आपण visceral pericardium. Thus the parietal pericardium and the visceral pericardium together it is called as the serous pericardium. Together it is called as serous pericardium. So this is called as parietal pericardium, this is called as visceral pericardium. In between parietal pericardium and the visceral pericardium there is presence of a space. In between parietal pericardium and the visceral pericardium there is presence of a space. That particular space it is called as the pericardial space. That space it is called as pericardial space, and this particular pericardial space it is filled with a watery fluid. That particular fluid it is called as the pericardial fluid. That is called as pericardial fluid. Thus the function of this particular pericardial fluid or the function of this particular serous pericardium is to protect the heart from mechanical shock, and the another function of this particular serous pericardium or pericardial fluid is to keep the wall of the heart moist for contraction and relaxation. Is to keep the wall of the heart moist for the कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. म्हणजे माझं हार्ट जर कॉन्ट्रॅक्ट व्हायचं असेल, रिलॅक्स व्हायचं असेल तर हे पर्टिक्युलर हार्ट बाहेरून आतून मॉइस्ट लागेल, आणि हे मॉइस्ट हार्ट मेंटेन करणे या पर्टिक्युलर फ्लुइडचं फंक्शन आहे. दॅट फ्लुइड इट इज कॉल्ड एज अ पेरिकार्डियल फ्लुइड. म्हणजे इनडायरेक्टली कोणाचं फंक्शन आहे, सिरस पेरिकार्डियम. शेवटी पेरिकार्डियल फ्लुइड हे कशामध्ये प्रेझेंट आहे, दोन सिरस पेरिकार्डियमच्या लेअरमध्ये. द आउटर लेअर इट इज कॉल्ड एज parietal pericardium, another inner it is called as visceral pericardium. So finally the fibrous pericardium and the serous pericardium, fibrous pericardium and the serous pericardium together it is called as the pericardium. And this particular pericardium nothing but it is the outermost covering of the human heart. It is the outermost covering of the human heart. परत एकदा पुन्हा पहा. Externally the human heart it is covered by the covering. That particular covering it is called as the pericardium. It is called as pericardium. This particular pericardium it is differentiated into two layers, the outer layer and the inner layer. The outer layer it is called as the fibrous pericardium. The inner layer it is called as the serous pericardium. The fibrous pericardium it is made up of tough connective tissue. Being it is made up of tough connective tissue, the nature of that particular fibrous pericardium is tough. So the function of this particular fibrous pericardium is to protect the heart from mechanical shock. Is to protect the heart from mechanical shock. Within this particular fibrous pericardium there is presence of another layer or another pericardium that is called as the serous pericardium. This serous pericardium it is differentiated again into two layers. The outer serous pericardium it is called as the parietal pericardium. The inner serous pericardium it is called as the visceral pericardium. In between parietal pericardium and the visceral pericardium there is presence of a space. That space it is called as the pericardial space. That pericardial space it is filled with a watery fluid. The watery fluid which is present in the pericardial space it is called as the pericardial fluid. Thus the function of this particular pericardial fluid or serous pericardium is to keep the wall of the heart moist for the contraction and relaxation, and to protect the heart from
mechanical shock, or it absorbs the mechanical shock. It absorbs the mechanical shock. So finally, the fibrous pericardium and the serous pericardium together, it is called as the pericardium, which is a covering of the heart. Now, within this particular serous pericardium, now there is presence of a wall of the heart. There is presence of a wall of the heart, and the wall of the heart, it is called as the heart wall. Wall of the heart, it is called as heart wall, where this particular heart wall, again it is differentiated into three layers. Heart wall or wall of the heart, again it is differentiated into three layers. म्हणजे या हार्ट वॉल मध्ये ही जी एक दाखवलेली आपण, या हार्ट वॉल मध्ये पुन्हा तीन लेयर्स आहे. So heart wall, again it is differentiated into three layers. The three layers are outer, middle and inner. They are outer, middle and inner. The outer layer, it is called as epicardium. Middle layer, it is called as the myocardium, and inner layer, it is called as the endocardium. The outer layer, it is called as epicardium. The middle layer, it is called as the myocardium. The inner layer, it is called as endocardium. So epicardium, myocardium and endocardium together, it is called as heart wall. Together it is called as heart wall, where the epicardium, it is made up of single layer of flat epithelial cells. Single layer of flat epithelial cells or squamous cells. That particular layer, it is called as the mesothelium. That is called as mesothelium. मी काय म्हटलं की ही जी इपिकार्डियम आहे हार्टची सगळ्यात बाहेरची जी वॉल आहे ती फ्लॅट इपिथेलियल सेल्स पासून बनलेली आहे. सिंगल लेयर्ड आहे. त्या सिंगल लेयरला नेम आहे, दॅट इज कॉल्ड एज mesothelium. That is called as mesothelium. Within this particular epicardium, there is presence of middle layer. That particular middle layer, it is thick. That is called as a myocardium. And that particular myocardium, it is made up of muscles. The muscles are called as the cardiac muscles. The muscles are called as cardiac muscles. म्हणजे इपिथेलियम मध्ये एकच लेयर आहे, त्याला काय म्हणतो आपण, मिझोथेलियम. मायोकार्डियम मध्ये मसल्स प्रेझेंट आहेत. द मसल्स आर कॉल्ड एज कार्डियाक मसल्स. अँड within this particular myocardium, again there is presence of another layer. That layer, it is called as endocardium, and this particular endocardium, again it is made up of single layer of flat epithelial cells. Single layer of flat epithelial cells, that is called as endothelium. That is called as endothelium. म्हणजे लेयर लेयर्सला काय नेम आहे, इपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम लेयर्सला. पण इपिकार्डियम मध्ये जी फ्लॅट एपिथेलियल सेल्सची लेयर आहे तिला काय म्हणतात, मिझोथेलियम. मायोकार्डियम मध्ये ज्या मसल्स आहेत त्यांना काय म्हणतात, कार्डियाक मसल्स. आणि एंडोथेलियम मध्ये जी फ्लॅट एपिथेलियल सेलची लेयर आहे त्याला काय म्हणतात, एंडोथेलियम. सो दस फायनली the epicardium, myocardium and endocardium together, it is called as the heart wall. Together it is called as heart wall. So this is the external part of this particular heart, where the heart, it is covered by the covering. That particular covering it is called as the pericardium. Within this particular pericardium, there is presence of a heart wall. There is presence of a हार्ट वॉल. आता या पर्टिक्युलर हार्टला एक्सटर्नल स्टडी करायचं जर असेल, आपण आता शेप सांगितलं या हार्टचा. द शेप ऑफ दिस पर्टिक्युलर ह्युमन हार्ट, इट इज क्लोज्ड फिस्ट लाईक. म्हणजे माझी जी मूठ आहे ही बंद केल्यानंतर जशी दिसते तसं माझं हार्ट आहे. म्हणजे वर ते ब्रॉड आहे, खाली ते नॅरो आहे, पण नॅरो जो साईड आहे ती लेफ्ट साईडला टर्न झालेली आहे, असं हार्ट आहे. म्हणजे माझ्या हार्ट असेल तर या हार्टला आता बाहेरून आपल्याला पाहायचं आहे, व्हेंट्रल साईडने पाहायचं आहे की अजून काय दिसते. आता या हार्टला आपल्याला पेरिकार्डियम दिसली, हार्ट वॉल दिसली, आता पुन्हा अजून काय. तर एक्सटर्नली दिस पर्टिक्युलर ह्युमन हार्ट, इट शोज द प्रेझेन्स ऑफ टू डिप्रेशन्स. Externally, this particular human heart, it shows the presence of two depressions. The depressions are called as sulci, S-U-L-C-I. Externally, this particular human heart, when is observed from ventral side, this particular human heart, it shows the presence of two depressions. The one is a transverse, the another is oblique. The one is a transverse, the another is oblique. The transverse sulcus, SULCUS एक असेल तर, दोन आहे म्हणून त्याला काय म्हटलं आपण, सल्काय. सो एक्सटर्नली दिस पर्टिक्युलर ह्युमन हार्ट शोज द प्रेझेन्स ऑफ टू सल्काय. द वन इज अ ट्रान्सवर्स, द अनदर इज ऑब्लिक. द ट्रान्सवर्स sulcus, it is called as the coronary sulcus. The transverse sulcus, it is called as a coronary sulcus, and the oblique sulcus,
It is called as interventricular sulcus. That is called as interventricular sulcus. So as a result of presence of two sulci, the coronary sulcus and the interventricular sulcus, heart internally shows the presence of four chambers. The four chambers are the two upper smaller chambers are called as atria, or they are called as auricles, and the two lower larger chambers they are called as ventricles. मी काय म्हटलं की माझ्या हार्टला जर तुम्ही वेंट्रल साइडनी जर पाहिलं तर या पर्टिक्युलर हार्टला एक असं ऑब्लिक डिप्रेशन दिसेल, त्याला म्हणतो आपण इंटरव्हेंट्रिक्युलर सल्कस. आणि याच हार्टला एक असं आडवं म्हणजे ट्रान्सवर्स डिप्रेशन दिसेल, त्याला म्हणतो आपण करोनरी सल्कस. जर या हार्टला एक करोनरी सल्कस आणि एक इंटरव्हेंट्रिक्युलर सल्कस असं जर असेल तर माझ्या हार्टमध्ये टोटल किती चेंबर्स असायला पाहिजे? 4. सो ह्युमन हार्ट इफ एक्सटर्नली शोज द प्रेझेन्स ऑफ two sulci, they are the coronary sulcus and the interventricular sulcus. Heart naturally internally shows the presence of four chambers. The upper two smaller chambers are called as auricles, they are also called as atria, and the two lower larger chambers they are called as the ventricles. म्हणजे indirectly या दोघांना काय म्हणू आपण? ऑरिकल्स. तर या दोघांना आपण काय म्हणू? वेंट्रिकल्स. आता आपल्याला एक्सटर्नली पुन्हा पाहायचं आहे की या पर्टिक्युलर ऑरिकल्सला काय म्हणायचं आणि वेंट्रिकलला काय म्हणायचं. The upper two smaller chambers are called as auricles. The two lower larger chambers are called as the ventricles. The two auricles are the left auricle and the right auricle. हे हार्ट आहे, माझंच काढलेलं आहे, त्याच्यामुळे ही साइड लेफ्ट आहे, ही साइड राईट आहे. असा मी उभा असेल तर ही साइड लेफ्ट आहे आणि ही साइड राईट आहे. So two auricles are the left auricle and the right auricle. The two ventricles are the left ventricle and the right ventricle. आता ऑब्झर्व करायचं आपल्याला की या हार्टला एक्सटर्नली काय दिसते की या ऑरिकल्स आणि वेंट्रिकल्स मध्ये काय येत आहे आणि काय जात आहे. ऐका, द लेफ्ट ऑरिकल रिसीव फोर वेन्स, दे आर कॉल्ड एज द पल्मोनरी वेन्स. द लेफ्ट ऑरिकल रिसीव 1 2, या बाजूला आता आपण त्या ड्रॉ केलेल्या नाही पण आहे. द लेफ्ट ऑरिकल रिसीव 1 2 3 4. सो लेफ्ट ऑरिकल रिसीव two pairs of or total four veins. They bring the oxygenated blood from two lungs. The veins are called as the pulmonary veins. They are called as pulmonary veins. कुठली ऑरिकल सांगितली आपण? लेफ्ट ऑरिकल. पुन्हा आहे का? द लेफ्ट ऑरिकल रिसीव two pairs of or total four veins. They are called as the pulmonary veins. And these particular pulmonary veins they bring the oxygenated blood from two lungs. लेफ्ट ऑरिकल बोललो. आता राईट ऑरिकल. The right auricle receive superior vena cava, inferior vena cava and coronary sinus. The right auricle receive superior vena cava, inferior vena cava and coronary sinus, where the superior vena cava bring the deoxygenated blood from upper part of the body. Inferior vena cava bring the deoxygenated blood from lower part of the body, and coronary sinus bring the deoxygenated blood from wall of the heart. काय म्हटलं मी की ही राईट ऑरिकल असेल, लेफ्ट ऑरिकल मध्ये ब्लड कोणतं आलेलं होतं? ऑक्सिजनेटेड. कुठून आलं होतं? लंग्स कडून. राईट ऑरिकल मध्ये ब्लड कोणतं येणार आहे? डिऑक्सिजनेटेड. कुठून येणार आहे? पूर्ण बॉडी कडून. मग पूर्ण बॉडी कशी डिवाइड केलेली आहे? अप्पर पार्ट ऑफ द बॉडी, लोअर पार्ट ऑफ द बॉडी आणि वॉल ऑफ द हार्ट. म्हणून अप्पर पार्ट ऑफ द बॉडी कडून ब्लड कोण आणणार आहे? तर सुपेरियर वेना कॅवा. कोणतं ब्लड आणणार आहे? तर डिऑक्सिजनेटेड. लोअर पार्ट ऑफ द बॉडी कडून डिऑक्सिजनेटेड ब्लड कोण आणणार आहे? तर इन्फेरियर वेना कॅवा. पण हार्टच्या वॉल मध्ये पण ब्लड आहे आणि ते जर ब्लड डिऑक्सिजनेटेड असेल तर ते एका ओपनिंग मधून आतमध्ये राईट ऑरिकल मध्ये येईल. दॅट ओपनिंग इट इज कॉल्ड एज द करोनरी सायनस. सो द राईट ऑरिकल it receive the superior vena cava, inferior vena cava and coronary sinus, where the superior vena cava bring the deoxygenated blood from upper part of the body, inferior vena cava bring the deoxygenated blood from lower part of the body, the coronary sinus bring the deoxygenated blood from wall of the heart. म्हणजे indirectly left auricle मध्ये ब्लड कोणतं आलं? ऑक्सिजनेटेड. राईट ऑरिकल मध्ये ब्लड कोणतं आलं? डिऑक्सिजनेटेड. आता ही लेफ्ट ऑरिकल पंप होत असेल तर ब्लड कुठे येईल? लेफ्ट वेंट्रिकल मध्ये. ही राईट ऑरिकल पंप होत असेल तर ब्लड कुठे येईल? राईट वेंट्रिकल मध्ये. लेफ्ट वेंट्रिकल पंप होत असेल तर ब्लड कुठे जाईल? एओर्टा मध्ये.
राईट वेंट्रिकल पंप होत असेल तर ब्लड कुठे जाईल, ॲओर्टामध्ये. म्हणजे याचा अर्थ 2 ॲओर्टा असायला पाहिजे. चला बघा, फ्रॉम द लेफ्ट वेंट्रिकल देअर अरायझेस द ॲओर्टा, दॅट पर्टिक्युलर ॲओर्टा इट इज कॉल्ड ॲज अ सिस्टेमिक ॲओर्टा. दॅट इज कॉल्ड ॲज अ सिस्टेमिक ॲओर्टा. याला काय म्हणतो आपण, सिस्टेमिक ॲओर्टा. इथे लिहितो मी, दॅट इज कॉल्ड ॲज अ सिस्टेमिक ॲओर्टा, और इट इज कॉल्ड ॲज अ सिस्टेमिक आर्च, or it is called as dorsal aorta. It is called as dorsal aorta. So from the left ventricle there arises the aorta. That particular aorta it is called as systemic aorta, and this particular systemic aorta, its branch, that is called as the coronary artery. It supplies the oxygenated blood to the wall of the heart. That artery it is called as the coronary artery. There are two coronary arteries there, the left coronary artery and the right coronary artery. म्हणजे हा सिस्टेमिक aorta या लेफ्ट वेंट्रिकल कडून कोणतं ब्लड घेईल तर ऑक्सिजनेटेड, कारण लेफ्ट ऑरिकल मध्ये ब्लड कोणतं आलेलं आहे, ऑक्सिजनेटेड. लेफ्ट ऑरिकल पंप होत असेल तर लेफ्ट वेंट्रिकल मध्ये ब्लड कोणतं येईल, ऑक्सिजनेटेड. आणि लेफ्ट वेंट्रिकल पंप होत असेल तर ब्लड कुठं जाईल सिस्टेमिक aorta मध्ये, ऑक्सिजनेटेड. सगळ्यात पहिल्यांदा हा सिस्टेमिक aorta पहिल्यांदा ऑक्सिजन ब्लड कोणाला देईल तर स्वतःला, म्हणजे कोणाला, हार्टला, थ्रू आर्टरी. दॅट आर्टरी इट इज कॉल्ड एज द करोनरी आर्टरी. That is called as coronary artery. So from the left ventricle there arises the aorta. That particular aorta it is called as a systemic aorta, and from the right ventricle there arises the another aorta. That particular aorta it is called as the pulmonary aorta. That is called as pulmonary aorta. हा pulmonary aorta कुठून निघालेला आहे, राईट वेंट्रिकल पासून. म्हणजे राईट वेंट्रिकल मध्ये ब्लड कोणता आहे, डिऑक्सिजनेटेड. का डिऑक्सिजनेटेड आहे, कारण राईट ऑरिकल मध्ये ब्लड कोणतं आलेलं बॉडी कडून होतं, डिऑक्सिजनेटेड. राईट ऑरिकल पंप होत असेल तर राईट वेंट्रिकल मध्ये ब्लड कोणतं येईल, डिऑक्सिजनेटेड. आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेशन साठी कोणाकडे जायला पाहिजे, लंग्सला. म्हणून हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे कोणाला जाईल, पल्मोनरी aortaला. आणि पल्मोनरी aorta किती ब्रांचेस मध्ये डिवाइड होईल, दोन. एक पल्मोनरी आर्टरी लेफ्ट आणि दुसरी पल्मोनरी आर्टरी राईट. म्हणजे ही पल्मोनरी आर्टरी लेफ्ट असेल तर लेफ्ट लंगला जाईल, आणि ही पल्मोनरी आर्टरी राईट असेल तर ती राईट लंगला जाईल. So from this particular right ventricle there arises the aorta. That aorta it is called as the pulmonary aorta, where the pulmonary aorta later it divides into two arteries. They are called as pulmonary arteries, and these are two pulmonary arteries. They supply deoxygenated blood to the two lungs. They supply deoxygenated blood to the two lungs. But this particular systemic aorta and the pulmonary aorta internally they are connected by means of a tissue. That is called as ligamentum arteriosum. That is called as ligamentum arteriosum, which is nothing but it is a embryonic remnant. Which is nothing but it is a embryonic remnant. म्हणजे embryonic condition मध्ये हे दोन्ही aorta fused होते डक्टनी. आणि ती जी पर्टिक्युलर कनेक्शन असेल किंवा कनेक्टिव्ह टिश्यू असेल तो फक्त आता आपल्या हार्टमध्ये शिल्लक राहिला, त्याला म्हणतो आपण लिगामेंटम आर्टेरिओझम. दॅट इज कॉल्ड एज लिगामेंटम आर्टेरिओझम. म्हणजे इनडायरेक्टली फायनली आपल्याला या हार्टमध्ये एक्सटर्नली काय काय दिसलं, द हार्ट इट इज कवर्ड बाय द कवरिंग. दॅट कवरिंग इट इज कॉल्ड एज पेरिकार्डियम. Within the pericardium there is presence of a wall. That particular wall it is called as a heart wall. अजून काय दिसलं, एक्सटर्नली heart again it shows the presence of two depressions. They are called as sulci. The one it is called as the coronary sulcus, the another it is called as interventricular sulcus. दोन sulci जर असेल तर हार्टच्या आत किती चेंबर्स असायला पाहिजे तर 4. The two upper chambers are called as auricles. Two lower chambers are called as the ventricles. फक्त एक्सटर्नल स्ट्रक्चर बघा. मग या हार्टला किती चेंबर्स झाले, 4. कोणते कोणते, लेफ्ट ऑरिकल, राईट ऑरिकल, लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल. मग आता या हार्टला सप्लाय आहे, ब्लड आलं पाहिजे आणि ब्लड गेलं पाहिजे. मग लेफ्ट ऑरिकल मध्ये कोण ब्लड आणेल तर लेफ्ट ऑरिकल इट रिसीव 1 2 3 4 वेन्स. दे आर कॉल्ड एज द पल्मोनरी वेन्स अँड दे ब्रिंग ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम टू लंग्स. राईट ऑरिकल it receives the deoxygenated blood from superior vena cava, inferior vena cava and coronary sinus. Upper part of the body, lower part of the body and wall of the heart. Left ventricle पासून कुठल्या aorta निघेल, from the left ventricle there arises the aorta that is called as a systemic aorta that carry the oxygenated blood to the various parts of the body. That carry the oxygenated blood to the various parts of the body. But before giving blood to the various parts of the body, this particular systemic aorta it supply blood to the
oxygenated blood to the wall of the heart through the artery. That artery it is called as coronary artery. That is called as coronary artery. From the right ventricle there arises the aorta. That aorta it is called as the pulmonary aorta. This pulmonary aorta from the right ventricle carry the deoxygenated blood to the two lungs through two arteries. They are called as the pulmonary arteries. They are called as pulmonary arteries. But in embryonic condition, both this particular systemic aorta and pulmonary aorta, they are connected by means of a duct. And the remnant of duct, which is still remain in the mature or adult heart by means of a tissue, that particular tissue it is called as a ligamentum arteriosum. That is called as ligamentum arteriosum. So this is the external structure of human heart. This is the external structure of human heart. आता तुम्हाला या स्पेसिमन मध्ये पुन्हा हे सगळं दिसेल. हा जो खालचा जो पार्ट दाखवलेला आहे हा पूर्ण वेंट्रिक्युलर पार्ट आहे. हा जो वरचा जो पूर्ण पार्ट दाखवलेला आहे तो ऑरिक्युलर पार्ट आहे. आणि ह्या सगळ्या ब्लड वेसल्स आहे. कुठलं स्ट्रक्चर हे एक्सटर्नल. या डायग्राम मध्ये किंवा या स्पेसिमन मध्ये पाहिलेलं असेल तर हे जे हा स्पेसिमन काय शो करतो इंटरनल स्ट्रक्चर. तो खालचा जो लोअर पार्ट आहे तो कोणता पार्ट आहे वेंट्रिक्युलर पार्ट. आणि वरचा जो पार्ट जो दिसतोय तो कसा पार्ट आहे ऑरिक्युलर पार्ट. ओके, सो दिस इज द external structure of the human heart.